भारताला स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो चित्रपट आला छावा, तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं, योद्धा कशा प्रकारचा असतो, एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न हरणारा राजा कसा असू शकतो, अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आलाय, माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय। त्याचा रास्त अभिमान एक मराठी माणूस, एक महाराष्ट्राचा माणूस या नात्याने तुम्हाला मला आपल्याला सर्वांना आहे। दुसरं, आता फोटो काढताना मी सारखं बघत होतो, अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या, माझ्या बहिणी, माझ्या मुली, आमच्या सगळ्या युवती, पुरुष तरुण सगळे फोटो काढत होते। तर मलाही काही बोलता येईल ना, फोटो काढायचा नाही काढून द्यावा तर काय ताटला फोटो काढून देतो, इतकं स्वतःला मोठा समजतो का? फोटो काढून द्यावा तर आज पेपरला आले की जे स्वागेटला सापडला ना विकृती, त्याचा माझे आमदाराबरोबर फोटो आहे, माझे आमदाराबरोबर फोटो। आता फोटो काढणाऱ्यांच्या मध्ये एखादा नराधम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्या लाच सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर आम्हालाही त्याला जोडतो। आता माझा काही संबंध, इतरांचा काही संबंध, म्हणून मी सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगत असतो, जरा 2 नंबरवाले कुठे आल्याजवळ खेळताना तर सांगायचं लावून नाही, त्याला बाजूला जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाचशे मोठे काही सारखी नसतात आणि त्याच्याबरोबर कधी कधी मीडिया तर लगेच बातम्या लावून मोकळे होतात आणि त्यांना म्हणतात एका बातमी लावून, त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कुठे आहेत। आणि पण त्या ब्रेकिंग न्यूज मुळे लोक त्या माणसाचं वाटोळ होते, त्याचं काय तो नालायक आहे, तो त्याला काय शिक्षा करायची ती करा, त्याच्याबद्दल कुणी पाठीशी त्याला घालू, पण याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात, हे समाजाने लक्षात घ्यावं। मी आजच सीपीशी सकाळी बोललो की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वागेटला, पण त्याला आता घेतलेलं आहे, त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट, कारण त्याच्यामध्ये जो तिथं कॅमेरा होता CCTV, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय ते घेतल्यानंतर समाजाला वस्तुस्थिती कळेल। परंतु प्रत्येक मुलीचं, महिलेचं, भगिनीचं, त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय इतिहासामध्ये सांगितलेलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अजूनही काही लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचंय, अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। आमचं अधिवेशन आता 3 आठवड्याचं आहे, उद्याच्या 3 तारखेला सुरू होत आहे, त्यामुळं महत्वाच्या कामाच्या करता तुम्ही मुंबईमध्ये काही आला तरी हरकत नाही, परंतु अतिशय तातडीचं काम असेल तर उगीच पुस्तक करण्यापेक्षा मुंबईमध्ये यायचं अशी काही कसं व्हायचं तुम्हाला नाही, महाराष्ट्राचा काही कार्यकर्त्यांना असते उगीच यायचं का नाही, असं चालू, अरे असं चालू म्हणजे कसं आलो, तो आला ते मला कळतंय, पण काम काय, त्याच्यामध्ये बिनकामाचं मुंबईला हेलपाटे घालून टाका। आपण कामाची माणसं आहेत, मी पण कामाचा माणूस आहे, मला काम करायला आवडतं, त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, इतर संघटना कशी मजबूत होईल त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। आता राष्ट्रवादी ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।